नमस्कार, मी डॉक्टर मानसी पवार, त्वचारोग तज्ञ, नाशिक। आज आपण केमिकल पील म्हणजे नेमके काय, कुठल्या कंडिशनमध्ये आपण पील करू शकतो आहे आणि पील खरोखर सेफ आहे का याविषयी जाणून घेऊयात। पील म्हणजे नेमकं काय, तर रोजच्या आयुष्यामध्ये आपली त्वचा पील होते आहे, म्हणजे ती निघतेच आहे, पण ते आपल्याला नकळत होतं। पील ह्या प्रोसिजरने हा पील ऑफ होण्याचा क्रम फास्ट होतो आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की विजिबली त्वचेला ग्लो येतो। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की आपण त्वचेला एक कंट्रोल केमिकल ट्रॉमा देतो आहे की ज्याच्याने त्वचा ग्लो यायला, रिज्युनेट व्हायला मदत होते। मग पीलचे वेगवेगळे प्रकार कोणते, जसं एचे पील, बीएचे पील, पॉलीएचे पील, यामध्ये ग्लायकोलिक ऍसिड पील, लॅक्टिक ऍसिड पील, सायट्रिक ऍसिड पील, सॅलिसिलिक ऍसिड पील, जेस्नर्स पील, ब्लॅक पील, त्यानंतर असतं येलो पील, पार्टी पील, त्यानंतर असतं की पील जे आपण डार्क एरियासाठी वापरू शकतो, जसं अंडरआर्म, त्यानंतर अंडर आय डार्क सर्कलसाठीचे असलेले पील। असे पीलचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत। मग माझ्या त्वचेला कुठलं पील योग्य आहे किंवा मी पील करू का, ते सेफ आहे का, किंवा पीलने त्वचा पातळ होते का, हे आपण आता बघूयात। पील ही अतिशय उत्तम प्रोसिजर आहे की जी इंडियन स्किनसाठी अतिशय सेफ आहे आणि याने अजिबात त्वचा पातळ होणे वगैरे असे होत नाही, कारण पील हे नेहमी जो आपला त्वचेचा वरचा भाग आहे, ज्याला आपण स्ट्रॅटम कॉर्नियम असं म्हणतो, तिथे वर्क करतात। मग पीलचे वेगवेगळे इंडिकेशन्स काय, कुठल्या पेशंट्समध्ये आपण पील केले पाहिजे, जसं एखाद्याच्या त्वचेला टॅनिंग आहे, डार्कनिंग झालेला आहे, कोणाला ग्लो पाहिजे, अर्जंट कुठे बाहेर जायचं आहे, काही फंक्शन आहे, रिज्युनेशन पाहिजे आहे, किंवा कुठली इजा झाली त्यानंतर डाग आलेले आहे, किंवा आपण म्हणू शकतो की पुळ्या आहे किंवा मेलाझ्मा आहे, असे वेगवेगळे इंडिकेशन्स आहे की जिथे आपण पील करू शकतो आहे। मग पुढचा प्रश्न येतो की माझ्या त्वचेसाठी कुठलं पील योग्य आहे। हे नेहमी त्वचेचा प्रकार आणि काय आहे त्वचेला यावर ठरत असतं। जर आपल्याला पील करायचे असेल किंवा माझ्यासाठी कुठलं पील योग्य, हे आपण नक्कीच तज्ञांच्या मदतीने जाणून घेऊ शकतो। धन्यवाद।